ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघितलं होतं आपण. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज कन्झर्व इन दी काय होतं युनिवर्स होता. ठीक. आता आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कशा प्रकारे कन्झर्व असते. जसं मी टंकीत पाणी भरलं, वरती गेलं, वरून खाली आलं, तर एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ऑफ मास एम. ठीक. ॲट पॉइंट ए. हे ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवल पासून हाईट आहे एच. इथून बी पर्यंतची उंची आहे एक्स. त्याच्यामुळे ही उंची काय येणार टोटल मायनस एक्स. आलं लक्षात. हे कुठून आलं तर आता आपण ए पॉइंट वरती आपण बघूया कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा प्रकारे, टोटल एनर्जी काढून बघूया. टोटल एनर्जी काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हा इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा. आपण टोटल एनर्जी इथे बघणार आहोत. आता ऍट पॉइंट ए. ठीक. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. ठीक. इथे काय एनर्जी ड्यू टू मोशन आहे का नाही, एनर्जी ड्यू टू पोझिशन आहे. मोशन नाही तर एनर्जी ड्यू टू पोझिशन. इथे कुठलाच मोशन नाही, त्याच्यामुळे माझी यू व्ही काय आहे, व्ही काय झिरो. त्यामुळे माझं कायनेटिक एनर्जी काय येणार झिरो. आता मी बघू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय येणार इथे ऍट पॉइंट ए एम जी. ग्राउंड पासून ते पर्यंतची हाईट एच. त्यामुळे मी टोटल एनर्जी काय लिहिणार कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. 0 प्लस एम जी एच. टोटल एनर्जी किती आली माझी एम जी एच ऍट पॉइंट ए. ठीक. आपण काय बघितलं ऍट पॉइंट ए. आता आपण बघू टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. ठीक. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी. ऍट पॉइंट बी कायनेटिक एनर्जी काय येणार माझी हाफ एम व्ही बी स्क्वेअर. ठीक. इथे आपण व्ही ए स्क्वेअर घेऊन घेऊया. व्हेलॉसिटी ऍट ए, व्हेलॉसिटी ऍट बी. ठीक. आता बी स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी ऍट बी म्हणजे किती तर ते बघू आपण कुठल्या इक्वेशननी, तर न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. कुठला थर्ड. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. इथे ए जे आहे बघा, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी माझी काय होती झिरो. एच्या जागी काय आहे माझा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कारण की तो खाली पडत आहे. आणि एस जो आहे तो किती राहणार एस या टाइम मध्ये एच मायनस एक्स येणार. ठीक. तर आपण बघू व्ही स्क्वेअर इक्वल टू 2GS. हा जो एस आहे, सॉरी हा जो एस आहे तो किती राहणार, हा इथून इथपर्यंतचा डिस्प्लेसमेंट एक्स राहणार. किती एक्स राहणार. हा डिस्प्लेसमेंट एक्स राहणार. तर हा जो व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती मी इथे पुट करणार व्ही बी स्क्वेअरची व्हॅल्यू. तर माझं काय येणार कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ इंटू एम इंटू व्ही बी स्क्वेअरच्या जागी काय टाकू 2GX. 2GX. 2 कॅन्सल. कायनेटिक एनर्जी mgx ऍट पॉइंट बी. आता कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी घेतला, तसंच पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी काय राहणार एम जी एच. एच किती आहे माझा ग्राउंड पासून एच किती आहे एच मायनस एक्स. एच मायनस एक्स अर्थात एम जी एच मायनस एम जी एक्स. हा पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी. आता टोटल एनर्जी, टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी म्हटलं तर पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी किती आहे एम जी एच मायनस एम जी एक्स प्लस कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी किती होती कायनेटिक एनर्जी एम जी एक्स. एम जी एक्स हा एम आहे. ठीक. बघा मायनस एम जी एक्स प्लस एम जी एक्स कॅन्सल. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी काय मिळालं मला एम जी एच. बघा टोटल एनर्जी ऍट पॉइंट ए पण मला काय मिळालं
mgh. टोटल एनर्जी ऍट पॉइंट बी काय मिळालं, mgh. आता बघूया टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी. थोडा जागा नसल्यामुळे मी मिटवून टाकतो. तसं एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये. तर टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी, तर कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही सी स्क्वेअर. परत व्हीसी ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, आणायची आहे व्हीसी ची व्हॅल्यू. कुठलं, न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. बघा आपण मागच्या इक्वेशन मध्ये सुद्धा केलं होतं की आपलं ट्वाइस ऑफ एक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट येत आहे. यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 होती, व्ही स्क्वेअर किती होतं 2 इंटू जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एस म्हणजे हाईट एच. ठीक, इथे जी एच आला, आपलं काय ट्वाइस ऑफ ग्रॅव्हिटी इंटू एच केलं. ठीक, हे याच्यात आपण पुट केला तर किती होणार माझा, हाफ एम इंटू 2gh. 2 कॅन्सल, अर्थात काय आलं mgh. हे काय होतं, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी. आता आपण बघूया पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी, mgh. माझा हाईट काय आहे ऍट पॉइंट सी वरती, 0 आहे, त्यामुळे माझा पोटेन्शियल एनर्जी ऍट सी काय 0 येईल. टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी काय येईल, कायनेटिक एनर्जी ऍट सी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट सी. पोटेन्शियल एनर्जी माझं 0 आहे. टोटल एनर्जी ऍट पॉइंट सी mgh. बघा आता ऍट पॉइंट ए mgh, ऍट पॉइंट बी mgh, ऍट पॉइंट सी mgh. अर्थात काय माझं एनर्जी जी आहे, पोटेन्शियल एनर्जी इथे कन्वर्ट होत आहे माझी कायनेटिक एनर्जी मध्ये. माझं टोटल एनर्जी काय आहे, कॉन्स्टंट मिळत आहे. अर्थात वन फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी, आणि टोटल एनर्जी काय राहत आहे, कॉन्स्टंट. अशा प्रकारे हा आपला इथे इक्वेशन संपलेला आहे. वळूयात आपण पुढचीकडे. आपण शिकणार आहोत पॉवर. पॉवर म्हणजे काय, रेट ऍट विच वर्क इज डन. ठीक आहे, किंवा यालाच म्हणू वर्क डन अपॉन टाइम. आता हे कसं, आपण एनर्जी बघितलं होतं. एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क. आता एक माणूस असेल बारीकसा, माझ्यासारखा स्लिम, त्याला 20 किलोची बॅग उचलायला सांगितलं, उचलून ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत आणायला सांगितलं. 20 नाही, 20 तर मी सहज उचलतो. 4 भैंसों का दूध पिलाती है मेरी माँ. आपण इथे 25 किलो करू. ठीक, 25 किलोचं वजन माझ्यासारख्या बारीक माणसाला जर दिलं तर तो इथून इथपर्यंत नाही नेऊ शकला, इथून इथपर्यंत नेऊ शकला. पण तेच एखादी धुष्टपुष्ट धाडधप्पड माणूस आला आणि त्याला 25 किलोची बॅग न्यायला सांगितलं तर त्याने ती बॅग इथून ए पॉइंट पासून तर बी पॉइंट पर्यंत नेलं. अर्थात काय, माझी कॅपॅसिटी कुठपर्यंत होती, हा पॉइंट सी पर्यंत, ही माझ्या बॉडीची कॅपॅसिटी झाली. ठीक आहे, तेवढी माझी एनर्जी झाली, मी इथपर्यंत काम खिचू शकतो. पण हा जो आहे तो इथून इथपर्यंत ते वजन जे आहे तो इथून इथपर्यंत वजन ओढू शकतो. म्हणजे त्याच्या बॉडीची कॅपॅसिटी टू डू वर्क, अर्थात एनर्जी जे आहे ते पॉइंट बी पर्यंत आहे. आता माझ्यासारखे 2 माणसं घेतले, ठीक आहे, आणि दोघांना 10-10 किलोच्या, किती, हा पॉइंट ए आहे, ठीक, किंवा हा बी समजा. तर हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी पकडू. पॉइंट ए पासून तर पॉइंट बी पर्यंत मला एका तासामध्ये ह्या 10 गोण्या न्यायच्या आहेत. किती किती पण नेऊ शकतो मी. समजा मी एका तासामध्ये इथे नेल्या 12. ठीक, याचं नाव ठेवू मंगू, म्हणजे माझं नाव मंगू नका म्हणू, याचं नाव ठेवू चिंगू. ठीक आहे, तर चिंगूने एका तासात 10 किलोच्या 12 गोण्या नेल्या, आणि सॉरी मंगूने, आणि चिंगूने 10 किलोच्या 10 गोण्या नेल्या.
दोघांचं बॉडी सेम आहे, दोघांचं एनर्जी इथून तिथपर्यंत काम करू शकतात दोघेही, पण पॉवर याची जास्त आहे. का बरं? तर कारण त्यांनी एका तासात त्यांनी 12 गोण्या नेल्या, तर यांनी किती नेल्या? फक्त 10 नेल्या. याचाच अर्थ काय? याची कॅपॅसिटी जी आहे, वर्क तर दोघांनी केलेलं आहे, पण याने काय केलं आहे? समजा मला 60 गोण्या न्यायच्या होत्या, 60 गोण्या, हा एका तासात 12 गोण्या नेत आहे, तर 60 गोण्या न्यायला किती लागणार? याला 5 तास लागणार, पण याला किती लागणार? 6 तास लागणार. वर्क तर हे दोघेही सारखंच करत आहे, पण याचा जो रेट आहे, काम करण्याचा जो वेग आहे, हा जास्त आहे. त्याच्यामुळे काय आहे? याचा पॉवर जो आहे ते जास्त आहे. आपण मोटर घेतो, पाण्याची मोटर. आपण जर टिल्लू पंप लावला आणि टिल्लू पंप जर शेतात लावला, तर तो काम करेल का आपला? नाही. ठीक आहे. 1 HP ची मोटर, 2 HP ची मोटर जी आहे ती काय आहे? किती पाणी डिलिव्हर करते? 1 HP ची जर मोटर लावली आपण, तर तिचा धार किती येईल? शेतात जर एक टिल्लू पंप लावला किंवा 1 HP ची मोटर लावली, तर ती विहिरीतून पाणी घेतल्यानंतर हळू बारीक धार येईल. पण ते जर मी तिथे 3 HP ची मोटर लावली, तर माझी धार किती येईल? असा फ्लो राहील माझा, असा. ठीक. तर यालाच काय म्हणतात? द रेट ऍट विच वर्क इज डन, त्यालाच म्हणतात पॉवर. आणि याचं युनिट जे आहे वॅट मध्ये येतात. काय? वॅट. हे वॅट जे आहे ते जेम्स वॅट होते, ज्यांनी स्टीम इंजिन डिस्कवर केलं होतं. त्यांच्या स्मृतीनिमित्त हे युनिट त्यांना दिलेलं आहे. वॅट अर्थात काय काय होतं? वर्क डन अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला वर्क डन, याला काय म्हणतात? जूल पर सेकंद. जूल पर सेकंद म्हणजे काय? वॅट. ठीक आहे. 1 वॅट म्हणजे 1 जूल पर सेकंद. आता आपण बघितलं असेल की हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय? तर 746 वॅट म्हणजे 1 हॉर्स पॉवर. 1 HP आपण म्हणतो, 2 HP म्हणतो, अर्थात काय? तर 1 HP म्हणजे 746 वॅट इतकं काय त्याचं पॉवर आहे. आणि पॉवर जो आहे हे झाले इन टर्म्स ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल टर्म्स झालं. आता जेव्हा आपण इलेक्ट्रिकल टर्म मध्ये येतो, इलेक्ट्रिकलचे आपण उपकरण बघतो, की आपल्या घरचं मीटर जरी बघितलं, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन जे असते ते कशावरती असते? किलो वॅट आवर वरती असते. कशावरती असते? किलो वॅट आवर. ह्या युनिट वरती काय असते? आपलं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन असते. आता किलो वॅट आवर म्हणजे काय? तर किलो म्हणजे काय? 1000 वॅट. आवर म्हणजे काय होते? एका तासामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद एका मिनिटात असतात. 60 × 1 एका सेकंदात, तर 60 मिनिटात किती असते ते बघायचं आहे. 1000 × 3600, 60 सेकंद 1 मिनिटामध्ये, तर 60 मिनिटामध्ये किती? तर हे, तर हा येतो आपला 3600,000 जूल. अर्थात किती? 1 2 3 4 5 6 3.6 × 10⁶ जूल किंवा 3600 किलो जूल म्हणजे काय? तर 1 किलो वॅट आवर. यालाच काय म्हणतात? 1 युनिट. जेव्हा इतकी जूल ऊर्जा आपण वापर करू, तर इतकी ऊर्जा जेव्हा आपण वापर करू, त्याच्यानंतर आपलं बिल किती येणार? 1 युनिट येणार. अर्थात मी जेव्हा 1 किलो वॅट आवर इतकी जर युनिट, इतकं जर वर्क मी माझ्या इलेक्ट्रिसिटी वर्क मी करून घेतलं, तर माझं मीटरचं युनिट काय होणार? 1 युनिट येणार. माझा मीटरचा काटा जो आहे तो फिरून 1 युनिटनी येणार. ठीक आहे. इतकं हे इलेक्ट्रिकल कन्झम्पशन साठी वापरल्या जाते. आपल्या घरी जितकेही इलेक्ट्रिकल उपकरण असेल ते वॅटेज वरती असतात, वॅट वरती असतात. मोठे उपकरण जर असेल तर ते किलो वॅट वरती असतात. तर हे जे आहे इतकं कन्झम्पशन, इलेक्ट्रिकल कन्झम्पशन जेव्हा मी करू, तेव्हा माझं युनिट किती होणार? 1 येणार. आता आपण काही न्यूमरिकल्स बघूया याच्यावरचे. नंबर 28 सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 1. काय?
स्वराली टेक्स 20 सेकंड. स्वराली टेक 20 सेकंड टू कॅरी अ बॅक वेविंग. मास देऊन आहे 20 kg. बघा आपलं काय एसआय युनिट मध्ये चालू आहे 20 सेकंद. केजी मध्ये दिलेलं आहे. टू ए हाईट एच दिलेला आहे 5 मीटर. बघा एसआय युनिट मध्ये चालू. हाऊ मच पॉवर शी युज्ड. पॉवर क्वेश्चन मार्क आहे. आता पॉवर म्हणजे काय होते, वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे. मला बघा मास दिलेला आहे, एक हाईट दिलेली आहे, अर्थात इथे मास हाईट दिलेली आहे. अर्थात मी कुठला लॉजिक लावणार इथे, पोटेन्शियल एनर्जीचा mgh किती लावणार 20 इंटू 9.8 इंटू 5 पोटेन्शियल एनर्जी. टाइम किती दिलेला आहे 20 सेकंद दिलेला आहे. ठीक आहे. आता 9.8 इंटू 2 जर केला, सॉरी किती 20 सेकंद दिलेला आहे, मास 20 दिलेला आहे, हा कटून जाणार माझा. त्याच्यानंतर 9.8 इंटू 5 किती होणार, 9.8 इंटू 5 50 होऊन जाणार 49 जूल. सॉरी पॉवर आहे माझं, तो माझं काय येणार युनिट वॅट. पॉवर जे आहे 49 वॅट येणार. आन्सर जे आहे आपलं जे आहे ते इथे 24.5 वॅट दिलेला आहे. 24.5. त्यांनी टाइम जे आहे इथे 40 सेकंद घेतलेला आहे. बघा जर मी जर इथे 40 सेकंद घेतलं तर याला परत डिवायडेड बाय काय करावं लागेल 20. अर्ध्याने जर डिवाइड केलं तर माझं सुद्धा उत्तर काय निघणार आहे 24.5 निघणार. अर्थात प्रश्नामध्ये आणि एक्झाम्पल मध्ये त्यांनी जो टाइम डिफरन्स दिलेला आहे 40 सेकंद जर टाइम घेतला तर मला हे उत्तर मिळते. जर 20 सेकंद जर घेतला तर मला 49 वॅट असं उत्तर मिळते. वळूया पुढच्या एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल नंबर 2. ठीक. एक्झाम्पल नंबर 2 काय आहे, अ 25 वॅटचा काय आहे इलेक्ट्रिक बल्ब इज युज्ड फॉर 10 आवर्स. टाइम दिलेला आहे माझा 10 आवर्स. ठीक आहे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कंझ्युम ईच डे. इलेक्ट्रिक कन्झम्पशन विचारलेलं आहे. कन्झम्पशन कशामध्ये असते माझं किलोवॅट आवर. जेव्हा पण इलेक्ट्रिकल आलं तेव्हा स्टँडर्ड किलोवॅट आवर मध्ये चालत जायचं कन्झम्पशन. ठीक आहे. कन्झम्पशन आता मला बघायचं आहे. माझं काय राहणार पॉवर एनर्जी कंझ्युम मला काय दिलेलं आहे पॉवर दिलेला आहे. पॉवर म्हणजे काय होते वर्क डन अपॉन टाइम. ठीक आहे. वर्क करतातच काय आहे एनर्जी आहे. वर्कचा कन्व्हर्जन कशामध्ये होतो एनर्जीत. आपण बघितलं की वर्क कशा प्रकारे कायनेटिक एनर्जी मध्ये फॉर्म होते. मला काय दिलेलं आहे पॉवर देऊन आहे मला यस. मला काय देऊन आहे टाइम देऊन आहे. मला काय करायचं आहे एनर्जी कंझ्युम अर्थात वर्क म्हणजे काय पी इंटू टी. अर्थात पी इंटू टी. पॉवर कशामध्ये पाहिजे मला किलोवॅट आवर मध्ये पाहिजे. हा कशात आहे वॅट मध्ये आहे. म्हणून मी काय करणार 10 टू दी पॉवर -3 ने याला मल्टिप्लाय करणार. कशाने मल्टिप्लाय करणार 10 टू दी पॉवर -3. अर्थात 25 इंटू 10 टू दी पॉवर -3 इंटू 10 आवर्स. ठीक. 10 हा कॅन्सल झाला. 25 इंटू 10 टू दी पॉवर -2. एक टिंब इकडे एक टिंब इकडे अर्थात 0.25 माझा जे आहे एनर्जी कंझ्युम्ड आलेला आहे. ठीक. किती आहे किलोवॅट आवर मध्ये इतकं माझं एनर्जी कन्झम्पशन आहे. इलेक्ट्रिकलचं कधीही कन्झम्पशन बघितलं किलोवॅट आवर मध्ये आलंच पाहिजे. स्टँडर्ड आहे किलोवॅट आवर. घेऊया अनसॉल्व्ड एक्झाम्पल. कुठली घेऊ आपण अनसॉल्व्ड एक्झाम्पल. ठीक. याच्या अगोदरचा एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल. किलोवॅट आवर कधी घ्यायचं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन जेव्हा पण आलं एनर्जी कन्झम्पशन किलोवॅट आवर मध्ये आलंच पाहिजे. आपला वॅट जो आहे तो किलोवॅट मध्ये पाहिजे. आता पेज नंबर 29 चा पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल बघूया. कसा एक्सरसाइज 5 चा ए. An electric pump has 2 kilowatt power. शाबाश 2 किलोवॅट आर मला एसआय युनिट मध्ये मिळालेला आहे. सॉरी पॉवर मिळालेला आहे. इलेक्ट्रिक पंपचा आहे पॉवर
इलेक्ट्रिक कन्झम्पशन जे आहे ते कसं असते, किलोवॅट आवर मध्ये असते. मला काय म्हटलं, इलेक्ट्रिक कन्झम्पशन जे असते ते नेहमी किलोवॅट आवर मध्ये असते. तर इलेक्ट्रिक पंप काय होता, 2 किलोवॅटचा होता माझा. व्हॉट विल बी द वॉटर पंप लिफ्ट, व्हॉट विल बी द वॉटर पंप लिफ्ट, मला एच इक्वल्स टू काढायचा आहे एव्हरी मिनिट. अच्छा, व्हॉट विल द वॉटर पंप लिफ्ट, सॉरी प्रश्न वाचण्यात चूक झालेली आहे. हाऊ मच आहे तिथे, व्हॉट नाही आहे. हाऊ मच वॉटर विल पंप, हाऊ मच म्हणजे मला किती किती पाणी लिफ्ट करणार, अर्थात मास काढायचा आहे. हाईट किती दिलेली आहे मला, 10 मीटर दिलेली आहे. ठीक आहे, आता मला काढायचं आहे मास काढायचा आहे. पॉवर इक्वल्स टू वर्क डन अपॉन टाइम. तर बघा आता इथे जो आहे मला पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन पर युनिट टाइम. ठीक आहे, किलोवॅटचा युनिट काय असते, अच्छा किलोवॅट लिहिलेला आहे. वॅट म्हणजे काय, जूल पर सेकंद. हा काय आहे, किलो मध्ये आहे मला, किलो जूल पर सेकंद. मला इथे टाइम दिलेला आहे सेकंद. मला काय करायचं आहे, मास केजी काढायचा आहे. वर्क डन काय करू मी, एम जी एच, माझ्याकडे एच आहे, जी राहणार एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक, माझ्याकडे टी आहे. आता बघा, आता आपण युनिट वरून कसं खेळू याच्यामध्ये. 25 किलो वॅट आहे. सर्वात पहिले आता आपण याला काय करू, एसआय युनिट मध्ये कव्हर करू, कारण हा इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करत नाहीये म्हणून हा किलोवॅट आवर मध्ये नाही आहे. ठीक आहे, हा वर्क डन आहे पॉवरचा. तर 25 किलोवॅट, अर्थात सॉरी 25 नाही 2 किलोवॅट आहे. एक्झाम्पल 2 किलोवॅट. तर 2 किलोवॅटला आपण काय करू, 2000 असं लिहू. ठीक आहे, 2000 गुणिला, आता मला काय म्हटलेलं आहे, पर मिनिट म्हटलेलं आहे. तर हे जे आहे पॉवर जे आहे किलोवॅट, वॅट म्हणजे काय होतं, जूल पर सेकंद येते. म्हणजे हे काय आहे, हे पर सेकंद वालं होतं. 2 किलोवॅट जे पॉवर आहे ते पर सेकंद वालं होतं. मला काय विचारलंय त्यांनी, पर मिनिट वाला विचारलेला आहे. काय विचारलंय, पर मिनिट वाला विचारलेला आहे. ठीक, वर्क डन. इथं मी मास घेणार, जी 9.8 घेऊ. एच काय राहणार माझा, 10 राहणार. ठीक आहे, टी माझा काय आहे, 60 आहे. 60 बघा, इथे जूल पर सेकंद होता, इथे काय माझं सेकंद येत आहे. हा 60 जर मी इथे घेऊन गेलो मल्टिप्लाइड बाय 60 सेकंद, सेकंद सेकंद काय होणार माझा आन्सर, सेकंद सेकंद माझा कॅन्सल होता. अर्थात जे जूल आहे तोच माझा काय वर्क डन आहे. आलं लक्षात, सेकंद इथचा सेकंद, इथचा 60 सेकंद मी इथे घेऊन गेलो का, तर मला पर मिनिट विचारलेला आहे. तर हा जो जूल जे बनला, जूल तेच माझं काय बनलं, एनर्जी बनला. आलं लक्षात, हा 60 मी इकडे घेऊन गेलो. ठीक, तर 60 इंटू 2000 इक्वल्स टू 98 एम. एम इक्वल्स टू 60 इंटू 2000 डिवायडेड बाय 90 एम. आता मला काय करायचं आहे, 30 49 2 3 जा 6 m इक्वल्स टू हे काय झालं, 30 इंटू 2 60 0 0 0 1 2 3 0 डिवायडेड बाय 14. याचा जर आन्सर काढला आपण तर आपल्याला आन्सर काय मिळते, 1224.5 kg इतका जो काय आहे वॉटर आहे ते काय आहे, पंप लिफ्ट करत आहे की किती, पर मिनिट. अर्थात 1224 किलो पाणी जे आहे पंप करत आहे माझी मोटर एका मिनिटामध्ये.
पुढे वळूयात आपलं सेकंड एक्झाम्पल कडे. पाचव्याचं बी. ठीक आहे. इफ अ 1200 वॉट 1200 वॅट पॉवर दिलेला आहे मला. आयरन इज युज्ड फॉर डेली 30 मिनिट. टाइम दिलेला आहे 30 मिनिट. हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम्ड. बघा कंझ्युम्ड विचारला आहे तर किलोवॅट आवर मध्ये माझं उत्तर पाहिजे. कशामध्ये पाहिजे? किलोवॅट आवर मध्ये. इन द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिल म्हटलं तर किती? 30 दिवस लक्षात ठेवा. 30 डेज. किती? 30 डेज. कसं जानेवारी मध्ये 31 दिवस असते, फरवरीत 28, जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये परत 31, एप्रिल मध्ये 30, एप्रिल मे मध्ये 31 आहे. फक्त जुलै आणि ऑगस्ट जे आहे तिथे 31 येते. ऑड नंबर 31, 30, 31, 30 असं चालत असतो आपला. ठीक. तर किलोवॅट आवर काढायचा आहे मला. एनर्जी कंझ्युम ते 1200 जे वॅट आहे. आता हाऊ मच एनर्जी कंझ्युम इन द मंथ ऑफ. ठीक. 1200 वॅट इंटू टाइम का राहणार माझा? हाफ राहणार. किती दिवसासाठी? 30 दिवसासाठी. ठीक आहे. एनर्जी कंझ्युम वर्क डन इंटू टाइम. आपण काय पॉवर म्हणतो होतं? वर्क अपॉन टाइम. एनर्जी कंझ्युम म्हणजे काय? वर्क. एनर्जी कंझ्युम म्हणजेच आपला वर्क डन आहे. वर्क डन म्हणजे काय? पॉवर इंटू टाइम. आलं लक्षात? तर हे 1200 वॅट आहे. 15 येते. 1200 गुणिला 15. आता बघा मी इथे वॅट घेतलेला आहे. हे मला पाहिजे किलोवॅट आवर मध्ये. मी इथे 30 ला काय केलं? 1/2 लिहिलं. 1/2 आवर्स लिहिलं. आता तुम्ही मला 1/2 कसं आलं? 30 मिनिट म्हणजे अर्धा तास होते. मला किलोवॅट आवर मध्ये पाहिजे. 1200 मध्ये किती होणार? 1200 म्हणजे 1.2. 1.2 इंटू 15. 1.2 किलोवॅट होणार. 1.2 किलो वॅट. हा किती होणार? 1/2 आवर्स म्हणू आपण. ठीक. याचं उत्तर किती येणार? 18 येणार. 18 कसं? 15 गुणिला जर 1 केलं तर 15 येते. 0.2 अर्थात 1%. 10% याची किती होते? 1.5. 1.5 प्लस 1.5 इक्वल टू 3. किती येत आहे? 18. तर 18 युनिट जो आहे. ठीक. किलोवॅट आवर्स. आपण जे आहे किलोवॅट आवर्स मध्ये उत्तर आणायचं तर आपल्याला काय मिळणार? 1 युनिट मिळणार. आपल्याला फॉर्म्युला जरी माहित नसला तरी आपण उत्तर काढू शकतो. आपल्याला युनिट माहित पडलं पाहिजे. आपला युनिट काय आहे? 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट आवर. किलोवॅट मध्ये हे लिहून टाकायचं 1.2. आवर मध्ये हे लिहून टाकायचं 1/2. मला विचारलेलं आहे 30 दिवसाचं तर 30 दिवसाचा टाइम लिहून टाकायचा. माझं जे उत्तर आहे ते 18 युनिट मिळून जाणार. काही जास्त लॉजिक लावायची काही गरज नाही. वळूयात पुढच्या एक्झाम्पल कडे. एनर्जी ऑफ बॉल. इफ द एनर्जी ऑफ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाइट ऑफ 10 मीटर. हा ए घेऊ, हा बी घेऊ. हा जो डिस्टन्स आहे टोटल या हा किती आहे? 10 मीटर घेऊ. ठीक. इफ द एनर्जी ऑफ बॉल फॉलिंग फ्रॉम ए हाइट ऑफ 10 मीटर. बॉल जे आहे इथून इथे खाली पडत आहे. इज रिड्यूस्ड बाय 40%. हाऊ हाय विल इट बी रिबाउंड. आपण चेंडू खाली फेकला तर तो काय करतो? खाली फेकल्यानंतर सरफेसवर इतका उंचावर येतो, मग परत इतका उंचावर येतो. असं 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 करता करता आपला चेंडू जो आहे रेंगत रेंगत फरशीवर स्टेबल होऊन जातो. तर हे 10 मीटर वरून जर मी चेंडू खाली फेकला आणि त्याची एनर्जी इथं 40% चालली गेली. इथे समजू आपलं 100% इथे एनर्जी होती. किती? 100% एनर्जी इथे होती. किती? 10 मीटर वरती. तो खाली आला. खाली आल्यानंतर किती झाली? त्याची 40% एनर्जी चालली गेली. म्हणजे किती राहिली आता त्याच्यात? 60% एनर्जी राहिली. तर तो किती मीटर वरती जाणार? लॉजिक जर लावला तर बघा 10 मीटर वरती 100% एनर्जी आहे. ठीक.
खाली टेकताच त्याची 40% एनर्जी चालली गेली, उरली किती 60% एनर्जी मिळाली. 100% वरती 10 मीटर आहे, तर 60% वरती किती राहणार? 6 मीटर. किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकतो साध्या सोप्यात. 100% वरती जर 10 आहे तर 60% वरती किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन x इज इक्वल टू 60 इंटू 10 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 0 0 0 0 कॅन्सल. क्वेश्चन मार्क इक्वल्स टू 6 मीटर. किंवा आपण याला x म्हणू शकतो. अशा प्रकारे जे आपलं उत्तर हे आलेलं आहे. वळूयात पुढच्या एक्झाम्पल कडे. जरा मला त्रास दिला होता थोडासा, त्याला मी माझा शहाणपणा म्हणणार, बाकी काही नाही. वेलॉसिटी ऑफ ए कार इन्क्रीज फ्रॉम, बघा u किती आहे? 54 किलोमीटर पर आवर आहे. इन्क्रीजेस फ्रॉम u म्हणजे आपण याला इनिशियल वेलॉसिटी पकडू, टू फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर. हाऊ मच इज द वर्क डन if the mass, work done equals to question mark if the mass is, mass किती आहे? 1500 kg. मास किती? माझा 1500 kg. मला वर्क डन करायचा आहे. वर्क डन करायचा आहे तर सर्वात पहिले हे जे u आहे मी v काढलेला आहे त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण वर्क डनचा जो स्टँडर्ड युनिट आहे तो आहे न्यूटन मीटर अर्थात जूल. तर आपण याला किलोमीटरला मीटर पर सेकंड मध्ये कसं करायचं? तर 54 इंटू 5/18 हा लक्षात ठेवायचं. कुठला पण एक्झाम्पल आला 5/18. आता हे कसं किलोमीटर पर आहे तर 1000 मीटर 3600 सेकंद. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 5 2 जा 2 5 जा आणि 2 इंटू 18. ठीक, तर हे 5/18 अशा प्रकारे आलेलं आहे. तर 54 इंटू 5/18 किती होते माझं? 18 18 18 36 18 त्रिक. अच्छा, ते हे होते 3 इंटू 5 किती होते? 15 मीटर पर सेकंड. अर्थात याची वेलॉसिटी काय आहे? 15 मीटर पर सेकंड. तशीच याची वेलॉसिटी जर काढली तर 54 च्या जागी 72 करायचं. 54 मध्ये अच्छा 72 टाकलं किती येते? 4 येते. 4 5 किती होते? 20 मीटर पर सेकंड येणार. इथे 54 च्या जागी मी काय टाकणार? 72. तर हे काय होणार? 18 4 जा 72, 4 5 जा 20. तर माझं उत्तर येणार 20. पेन बदलून घेतो मी. सुखद चालली राईट वन. बघूया आपण वर्क डन कॅल्क्युलेट करू. माझ्याकडे काय देऊन आहे? वर्क डन साठी वेलॉसिटी देऊन आहे. मला वर्क डन करायचं आहे कुठलं? 54 पासून तर 72 पर्यंत. ही माझी फायनल वेलॉसिटी आहे, ही माझी इनिशियल वेलॉसिटी आहे. इनिशियल मध्ये किती वर्क डन होतं, फायनल वेलॉसिटी मध्ये माझं किती वर्क डन राहतं हे मी मीटर पर सेकंड मध्ये काढलेलं आहे. वर्क डन म्हणजे काय? माझी गाडी काय आहे ती मोशन मध्ये आहे. माझी कार जी आहे मोशन मध्ये आहे. मोशन मध्ये कुठला आपण वर्क डन घेतो? कायनेटिक एनर्जीचं. बरोबर बरोबर ओळखलं तुम्ही. हाफ m काय v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर करणार. ठीक, किंवा हाफ m v स्क्वेअर मायनस हाफ m u स्क्वेअर. माझा हाफ m v आणि हाफ m v हा काय निघणार? सॉरी हाफ m काय कॉमन निघणार? v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज नथिंग बट हाफ इंटू 1500 गुणिला v स्क्वेअर किती येते? 20 चा स्क्वेअर अर्थात 400 मायनस 15 स्क्वेअर किती येते? 225. ठीक, इक्वल्स टू 750. हे किती येते? 175. 750 गुणिला 175 जर केलं तर माझं उत्तर 131250 जूल एवढं येते. कॅल्क्युलेटर मध्ये करून बघू का मी? कॅल्क्युलेटर मध्ये करून बघतो मी. ते आन्सर जे होतं ते टॅली कॉपी केलं होतं. 750 इंटू 175
131250. यस, माझा आन्सर जे आहे ते करेक्ट आलेला आहे. त्याच्यानंतर वळूयात. अच्छा, लास्ट एक्झाम्पल जे आहे रवी. रवीकडे जाऊया. ई, फायचा ई. रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ किती आहे? 10 न्यूटन. सॉरी, 10 न्यूटन आहे फोर्स. अँड मूव अ बुक डिस्प्लेसमेंट किती आहे? 30 सेंटीमीटर. एसआय युनिट मध्ये काय ना 0.3 मीटर आलं. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ 10 न्यूटन अँड मूव अ बुक 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे माझं वर्क डन काय येणार? पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे. हाऊ मच वॉज द वर्क डन बाय रवी? वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे 10 इंटू 0.3 इक्वल्स टू 3 जूल. हे काय आहे? माझं उत्तर आलेलं आहे. इथेच आपला क्लास संपतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जे लेक्चर्स आहेत ते खेड्यापाड्यातील दुर्गम भागातील मुलांसाठी आहे आणि इतर मुलांसाठी सुद्धा आहेत. आता हे कसे ज्यांना ट्युशन नसते मिळत, 8, 9, 10 हा जो आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी बेस असतो, तर त्या बेसची तयारी करण्यासाठी आपण हे जे आहे क्लासेस घेत आहोत. ठीक, तर सर्वांना कळवा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.